हे बघा असं त्याची साल काढून घ्यायची, पाचची साल असते ना तशी काढून घ्यायची आणि हे कुकरच्या डब्यात शिजायला लावायचे. काय टाकते, हा भोपळा शिजवलेला, हा असा सुद्धा मॅच असं सुद्धा हे करून घ्यायचं, पण कण राहतात त्याच्यामुळे मी नाही करत आहे. आणि हे बघा गुळ आहे अर्धी वाटी, तुम्हाला हवं तेवढं टाकायचं, कमी जास्त तुमच्यावर. गुळ जास्त वेळेस तर जास्त टाकायचं, कमी हवं असतं तर कमी. ह्याच्यातच मीठ टाकायचं आणि वेलची पावडर हवी ते टाकायची. हे बघा मी तिखट पण टाकलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नका टाका. बघा मी हे असं मिक्सर करून काढून घेतलं. आता याच्यात मावेल तेवढं पीठ टाकणं. हे बघा इथे असं आणि असं पीठ घालायचं, त्याच्यात जेवढं मावेल तेवढं घालायचं. एवढं मळून घेते. असं भोपळ्याचे वडे, हे बघा ह्याला भोपळ्याचा कलर आणलाय. तेलाचा हात घ्यायचा आणि छानपैकी असं मळून घ्यायचं. हे बघा पीठ कसं तयार झालं भोपळ्याच्या कलरचं, जसा भोपळ्याचा कलर असतो तसा. मी जास्त गोड केले नाही. आता मी वडे करते. असं कापायचं केळीच्या पानावर. मला होल हवा असला तर होल करायचा, होल नको असेल तर नाही करायचं. हे बघा मी इकडे वडे करते. हे बघा भोपळ्याचे वडे.